चर्चा करायला आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. दानवे आणि उपाध्याय आपल्या दोघांचंही स्वागत. माझा पहिला प्रश्न अर्थातच दोघांना समान असेल. या ज्या घडामोडी आहेत यांच्याकडे तुम्ही एक व्यक्ती, तुम्ही स्वतः देखील मतदार आहात, मतदार म्हणून तुम्ही कसं बघता? दानवेजी, संजय राऊतांनी स्वतः उल्लेख केला की निर्लज्ज कोणाला म्हणायचं असा आम्हाला प्रश्न पडलाय, आणि त्याचवेळी संजय राऊतांना जेव्हा प्रश्न हा पडतो त्याचवेळी तिकडे भाजपच्या ज्या देवयानी फरांदे आहेत त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील या पक्ष प्रवेशाच्या वेळी आक्रोश करताना दिसत आहेत, या पक्ष प्रवेशाला विरोध करताना दिसत आहेत. एक मतदार म्हणून तुम्ही या दोन्ही घडामोडींकडे कसं बघता? खरं तर आत्ताच्या घडीला बघायला तर काल राजसाहेब जे बोलले, महाराष्ट्रात जशी लहान मुलं पळवणारी टोळी आत्ताच्या घडीला कार्यरत आहे, तशी आता वेगवेगळ्या पक्षातले लोक पळवणारे दोन टोळ्या या महाराष्ट्रात कार्यरत आहे. परवा सुधीर भाऊसारखे ज्येष्ठ नेते बोलले की एक तर या महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूरला दरवाजे नाही आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा दरवाजे नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य माझं नाही आहे, माझ्या पक्षाचं नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या सुधीर भाऊसारख्या एक ज्येष्ठ आणि चांगलं नेता म्हणता येईल सुधीर भाऊ, त्यांचं हे वक्तव्य आहे. पुन्हा आज ज्या घटना घडल्या, देवयानीताई फरांदे या ज्या मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांच्याच मतदारसंघातले जे लोक कोणते, भले आमच्या पक्षातील असेल अन्य पक्षातले असेल, त्यांची इच्छा नसताना पक्षात घेतले गेले. ठीक आहे, इच्छा कोणाच्या इच्छेवर पक्ष चालत नसतो, हे मलाही मान्य आहे की उद्या कोणताही पक्ष एखाद्या कार्यकर्त्याच्या इच्छेवर चालत नसतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात एक भूमिका आहे, मी काय याला राजकीय केशवची त्यात राजकीय नाही, आज कोणालाच कोणावर विश्वास राहिलेला नाही आहे. समजा काल विनायक पांडे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली म्हणून नृत्य करत होते, शिवसेनेच्या कार्यालयात एकत्र बसले होते काल, आणि आज त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला. तसेच काहीच उदाहरणं आमच्या संभाजीनगरात घडलेलं आहे. आपण असं असताना काही नैतिकता विचाराची असेल, आचाराची असेल, ही कोणाला शिल्लक आहे का? मी एका पक्षाला बोलत नाही, मी सगळ्यांनाच लागू आहे, आमच्यासहित सगळ्यांना लागू या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. आता आम्ही महानगरपालिकेचे बघतोय फॉर्म आलेले, कोणताही उमेदवार ठाम नाही आहे आणि कोणताही नेता ठाम नाही. नेता ठाम नाही म्हणजे नेते ठाम आहे, पण तू उमेदवार एकेका उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीकडे फॉर्म भरला, याच उमेदवारांना शिंदेंच्या सेनेकडे फॉर्म भरला, याच उमेदवारांना आमच्याकडे फॉर्म भरला. मी याच्याकडे सहज याद्या सगळ्या पक्षाच्या मी बघितल्या तर जवळपास 25% फॉर्म हे इकडं पण